किती जिव्हारी लागलाय. दुर्दैवाने ती निवडणूक आली. केवळ या विधानसभापुरती मर्यादित नाही राहिली. लोकांपर्यंत पोहोचायला भाजपचा हा बालेकिल्ला पडलो हे आमचं दुर्दैव. तुमच्या योजनेचं फार चर्चा आहे. सेवा, संघटन आणि संपर्क. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. त्या प्रभागात सुद्धा आम्ही मताधिक्य केले. जुन्या वाड्यांचा फार मोठा प्रश्न. या निवडणुकीनंतर इमिजिएट मध्ये त्याच्या संदर्भात रोज दिसतो. 3 महिन्याच्या आत तो प्रश्न. कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा प्रश्न. या विजन घेऊन त्यांनी असा फेक नेरेटिव्ह केला. तुम्हाला का उमेदवारी? काही बंडखोर अजूनही आहेत. धीरज घाटे यांनी उघडपणे नाराजी जाहीर केली. 0 बजेट घेतलेला एकमेव. दंगेकर हे मतदारसंघातून गायब आहे. ते सक्षम असते तर खोटं बोलण्यात आणि रेटून बोलण्यात. कसबा पेठ म्हटलं की पटकन लोकांमध्ये सध्या चर्चा असते. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण महाराष्ट्र दौरा करतोय विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चर्चा जी आपण करतोय ती आमदार कोण असावा ही नाही, आमदार कसा असावा. त्यामुळं काय होत आहे की चर्चा जी आहे ही डेव्हलपमेंटवर शिफ्ट होते, आणि मग लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या या सगळ्या त्या चर्चेमध्ये, त्या विचारमंथनामध्ये येतात. आणि आज आपण पुणे शहरातला कसबा विधानसभा, हा जो अतिशय महत्त्वाचा विधानसभा मानला जातो, ज्या विधानसभेची चर्चा ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिली, देशामध्ये झाली. का झाली चर्चा, कशामुळं झाली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु ती पोटनिवडणूक होती आणि आता ही नियमित असलेली विधानसभा निवडणूक आहे. फरक झालेला आहे का? काय बदल झालेला आहे? नेमकं राजकारण काय बदललं आहे? ह्या सगळ्या बाबत आपल्याशी बोलण्यासाठी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे जे भाजपचे उमेदवार आहेत हेमंत रासने, ते आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. नमस्कार. आपल्या वतीने मी सर्व मायबाप, जनता, नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे आशीर्वाद मागतो. मला सांगा, आम्ही एक वेगळी सिरीज घेऊन महाराष्ट्रभर हिंडतोय, आमदार कसा असावा. तुम्ही लोकप्रतिनिधित्व केलंय महापालिकेमध्ये आणि राज्याच्या विधिमंडळामध्ये. आपण निवडून आला तर त्या ठिकाणी जाणार आहे, पण हा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे? काय एकूण संकल्पना तुमच्या मनामध्ये आहेत की आमदार कसा असला पाहिजे? हे प्रत्येकाला वाटतं, जनतेच्या या अपेक्षा आहेत. तुम्हाला काय वाटतं? मला नक्की असं वाटतं की तो लोकशाहीची मूल्य जपणारा असावा, तो सगळ्यांशी आदराने वागणारा असावा, सगळ्यांविषयी त्याच्या मनात ममत्व असावं. त्याचे जे प्रश्न आहेत किंवा नागरिकांचे जे प्रश्न आहेत ज्यांचं तो प्रतिनिधित्व करतो ते सोडवण्याची त्याची एक कार्यपद्धती असावी. कायद्याच्या चौकटीत राहून ते सोडवण्याचा जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न करावा. कसबा पेठ म्हटलं की पटकन लोकांमध्ये सध्या चर्चा असते ती पोटनिवडणुकीची. भाजपचा हा बालेकिल्ला होता. पोटनिवडणुकीमध्ये मात्र तुम्हीच उमेदवार होते आणि त्या ठिकाणी पराभव आपला झाला. पण तो किती जिव्हारी लागलाय, आता चर्चा बाहेर आहे की भाजपला तो प्रचंड जिव्हारी लागलाय, कारण त्याची जी चर्चा आहे ही केवळ या विधानसभापुरती मर्यादित नाही राहिली, ते देशभर चर्चा झाली. नेमकं त्या आता गेल्या 18 महिन्यामध्ये काय नेमकं राजकारण बदललं, तुमचं संघटन बदललं, कुठली प्रक्रिया बदलली? आणि विशेष म्हणजे जो मी पुढे तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे, पण त्याच्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे की हे नेमके बदल काय झाले? मुळात 18 महिन्यापूर्वी जी पोटनिवडणूक झाली ती आमच्या दुर्दैवाने ती निवडणूक आली, कारण आमच्या स्वर्गीय आमदार मुक्ताताई यांचं आजाराने निधन झालं. आणि ते निधन झाल्यानंतर साधारण भाजप
पक्षाने किंवा कार्यकर्त्यांनी. असं आम्ही स्वतः असं ठरवलं होतं की 1 महिनाभर आपण काही राजकीय करायचं नाही. कारण 1 महिना किमान 1 महिना त्यांना आपण ती श्रद्धांजली, त्यांच्याविषयी असणारा आपला श्रद्धाभाव ह्या दृष्टिकोनानं आपल्या कुटुंबातलं कोणतरी घटक गेलेला आहे. त्यामुळे 1 महिना जे आपण 10 दिवस, 13 दिवस पाळतो, एक पहिला महिना पाळतो, तसं 1 महिना आम्ही असं ठरवलं की कुठलीही पॉलिटिकल मूव्हमेंट करायची नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही 1 महिन्यानंतर ते रक्तदानाचं त्यांचं आयोजन केलं होतं. रक्तदान शिबिर आपण त्यावेळेस आयोजित केलं होतं कसबा मतदारसंघाच्या वतीने. आणि त्याच्यानंतर आपण चालू करू असं ठरलं. पण दुर्दैवाने 4-5 महिन्यांनी निवडणूक लागेल असं वाटत असताना ती 1च महिन्यात निवडणूक लगेच जाहीर झाली आणि आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे त्या निवडणुकीत आमचा निसटता पराभव झाला. आम्ही तो पराभव स्वीकारला. मी स्वतः त्यावेळेस सांगितलं की हा जो पराभव झाला, हा पक्षाने, संघटनेने, नागरिकांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. पण जे काय कमी पडलो, ते मी वैयक्तिक कमी पडलो. आणि त्याचा हे घेऊन दुसऱ्या दिवसापासून आम्ही रस्त्यावर उतरलो. आमच्या असाच एक पराभव पोटनिवडणुकीमध्ये आमचे स्वर्गीय नेते गिरीशभाऊ बापटांचा झाला होता. 1992 साली जेव्हा लोकसभेला अण्णा जोशी विजय होऊन गेले, त्यावेळेस ती विधानसभेची जागा रिक्त झाली आणि कारण त्याचं प्रतिनिधित्व अण्णा जोशी करत होते. 90 साली अण्णा जोशी निवडून गेले आणि साधारण 1.5 वर्षांनी अशीच ती लोकसभेच्या निवडणुकीत अण्णा निवडून गेले आणि पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीत बापट साहेबांचा पराभव झाला. बापट साहेबांचा पराभव झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून बापट साहेबांनी मतदारसंघातला संपर्क वाढवला, मतदारसंघातले कामं समजून घेतली आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि 3.5 वर्षानंतर जे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बापट साहेबांचा प्रचंड चांगल्या मताने विजय झाला. त्यांचंच आमच्या नेत्याचंच अनुकरण आम्ही केलं. पराभव झाला त्याच दिवशी स्वीकारला. दुसऱ्या दिवसापासून आम्ही रस्त्यावर आलो. साही प्रभागामध्ये आम्ही संपर्क कार्यालय चालू केली. त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जवळजवळ 50,000 नागरिकांच्या समस्या आम्ही समजून घेतल्या. त्या समजून ते सोडवण्याचा मॅक्झिमम प्रयत्न केला आणि त्या सोडवल्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आज आहे. त्या माध्यमातून जो भाजपचा त्रिसूत्री कार्यक्रम आहे, सेवा, संघटन आणि संपर्क, ह्या अनुषंगाने आम्ही सातत्याने कार्यरत राहिलो. सकाळी 6:30 ते 7 वाजता घरातून बाहेर पडून रात्री 12-12 वाजेपर्यंत आम्ही समाजात वावरलो. समाजातले प्रश्न समजून घेतले, समाजातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, संघटन बांधलं आणि आज त्याचा परिणाम 4 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये जे निवडून गेले त्यांच्यापेक्षा जास्त 15,000 मताचं मताधिक्य आमच्या लोकसभेच्या उमेदवारांना इथून मिळालं. त्याचबरोबर ह्या साही प्रभागातल्या जो प्रभाग आत्ताचे विद्यमान आमदार ज्याचं प्रतिनिधित्व करतात त्या प्रभागात सुद्धा आम्ही मताधिक्य घेतलं. हा सगळा फरक आहे. त्या सगळ्या याच्यामध्ये एका तुमच्या योजनेचं फार चर्चा आहे इथं. मग एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही कॉन्सेप्ट काय आहे नेमकी? तर त्याच अनुषंगाने आम्ही ज्यावेळेस तो प्रश्न आला, आम्ही प्रत्येक प्रभागात त्याचं दुर्दैवाने असं झालं की अनेक ठिकाणी आमचे नगरसेवक होते, पण लोकांना मार्च 2022ला या ठिकाणी महापालिकेचे विसर्जित झाली, महापालिकेचा कार्यकाळ संपला आणि प्रशासक नियुक्त झाला. लोकप्रतिनिधी आता कोण नाही हे सर्वसामान्य जनतेला इतकं डीपली फार काही लोकांना, पण त्याला त्यांचं म्हणणं की ज्या नगरसेवकाला निवडून दिले जोपर्यंत दुसरा नगरसेवक येत नाही तोपर्यंत हाच नगरसेवक. मग त्या ठिकाणी ज्यावेळेस तो नगरसेवक असतो त्याला त्याच्या भागात निधी मिळवता येतो, त्याच्या माध्यमातून तो विकास कामं करू शकतो, त्याच्या संपर्क कार्यालयातनं सगळी कामं होत असतात. परंतु 2 वर्ष महापालिका प्रशासन असल्याकारणाने नगरसेवकाला निधी नाही तर त्या ठिकाणी असणारी रस्त्याची असतील, ड्रेनेजची असतील, ही सर्व विकास कामं जी आहेत त्या विकास कामांना थोडं नाही म्हणलं तरी थोडंसं प्रशासनाच्या माध्यमातून होतं, पण जे लोकप्रतिनिधीकडे सहजरित्या
त्याच्या ऑफिसला माणूस जाऊन तक्रार देऊ शकतो. तेवढ्या सहजरित्या तो महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जाताना शेवट लोकप्रतिनिधी हा आपला वाटतो. कारण त्याला मत देऊन त्याच्याशी जोडला गेलेला असतो. जेव्हा तो लोकप्रतिनिधी होतो तेव्हा तो माणसांशी आधी त्याचा संपर्क असतो. त्या माध्यमातूनच त्याला तो काम करणारा कार्यकर्ता म्हणूनच त्याला लोक निवडून देत असतात. त्यामुळे त्याच्याकडे सहज असणारा वावर तेवढा दुर्दैव आणि प्रशासनाशी तेवढा सहज वावर होऊ शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणच्या असणारी कामं ही खोळंबली होती. ही आम्ही लक्षात घेतल्यानंतर आम्ही साही प्रभागात मी स्वतः बसलो. रोज टेबल खुर्ची घेऊन बसलो. त्या ठिकाणी आमच्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांचं मला मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं, मनापासून त्यांचं कौतुक करावं वाटतं. दुसऱ्या दिवसापासून माझ्या संघटनेतला प्रत्येक प्रभागातला कार्यकर्ता हा रस्त्यावर होता. माझ्याबरोबर मांडीला मांडी लावून तो बसला. त्यांनी सगळ्या समस्या सोडवण्याकरता त्या गल्लीबोळात फिरला, तिथल्या तक्रारी जाणून घेतल्या. आम्ही 6,500 फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेवलच्या तक्रारी आम्ही दूर केल्या. आणि प्रशासनात मी 15 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यामुळे माझं एक काम करण्याची पद्धत आहे. मी चतुर्थ श्रेणीतल्या माणसाची सुद्धा आवाजावं बोलतो. मी कोणाशीही अरेरावीनी बोलत नाही, कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही. आणि त्यामुळं एक प्रशासनात माझ्याविषयी ममत्व आहे. आणि त्या अनुषंगाने मी लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा मी केलेल्या पाठपुराव्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि 6,500 तक्रारी आम्ही फक्त महानगरपालिकेच्या आम्ही सोडवू शकतो. अनेक गोष्टींचा उहापोह तुम्ही करता इथल्या सगळ्या तक्रारींच्या संदर्भामध्ये. त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे. कसबा पेठ म्हटलं की एक जुन्या वाड्यांचा फार मोठा प्रश्न अनेक दिवसांपासूनचा आहे. तर त्या संदर्भात काय नेमकं धोरण आहे, कसं ही डेव्हलपमेंट होऊ शकते, आणि त्याच्याच सोबतीला म्हणजे कसबा पेठ विधानसभा असा परिसर आहे की इथं ऐतिहासिक वास्तू पण खूप आहे. त्यामुळे एक 100-500 मीटर अंतरामध्ये काही काम करायचं झालं तर त्याच्यामध्ये पण खूप अडचणी येतात. लोकांमध्ये त्याच्या संदर्भात रोष दिसतो. काय वाटतं त्याविषयी? नाही, आता तो जो प्रश्न आहे तो प्रश्न मागे सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानी जे बाधित होत्या ज्या प्रॉपर्टी, आमचे विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी त्या भागाचं लोकप्रतिनिधी करत असताना त्यांनी त्याच्यात पहिल्यांदा एकदा दिलासा मिळवला होता. आणि त्या माध्यमातून त्यावेळेस 2007च्या काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी प्लॅन सँक्शन झाले, बऱ्याचशा बिल्डिंग्स तयार झाल्या, बऱ्याच जणांची डेव्हलपमेंट झाली. आणि त्या काळात अंतर्गत काही विषय असतील, जे विषय रखडले आणि इन फ्युचरमध्ये पुरातत्व खातं सुप्रीम कोर्टात गेलं, हायकोर्टातनं दिलं. आणि सुप्रीम कोर्टाने त्या हायकोर्टच्या आदेशाला स्थगिती दिली. आणि त्याच्यानंतर जे काही 1001 प्रॉपर्टींच्या डेव्हलपमेंट्स राहिल्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार असेल, विनयजी सहस्रबुद्धेंनी त्याच्यात फॉलोअप घेतला. आज केंद्रीय मंत्री पुण्यनगरीचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, ह्या राज्यसभेचे खासदार मेधाताई कुलकर्णी असतील. आज मुरली अण्णा मोहोळ आणि मी स्वतः दिल्लीत गेलो होतो. जे शेखावत म्हणून त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकरता आम्ही त्यांची वेळसुद्धा घेतली होती. दुर्दैवाने निवडणुकीपूर्वी आम्ही वेळ घेतल्यानंतर तिथं जायच्या वेळेस राजस्थानमध्ये जे शेखावतांचं राज्य आहे तिथं एक गंभीर समस्या काहीतरी झाली होती. आणि त्यांना दिल्लीतला हे सोडून त्यांना इमिजिएट तिथं जावं लागलं. परंतु ह्या निवडणुकीनंतर आज आपल्या माध्यमातून मी त्या भागातील बाधित जे आहेत त्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की ह्या निवडणुकीनंतर इमिजिएट 3 महिन्याच्या आत तो प्रश्न निकाली लागलेला असेल, सकारात्मक निकाली लागलेला असेल. आता हा सगळा म्हणजे जुनं पुणे आहे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचा जो परिसर आहे, इथं कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा प्रश्न दिसतो. पण आता मेट्रोही सुरू होते आणि वाहतूक कोंडी हा प्रश्न आणि मेट्रो सुरू होणं याचा संबंध किती आपण लावू शकतो की ही जी वाहतूक कोंडी ही कमी होईल आणि इथल्या रहिवाशांना त्याच्यातून एक मोठा दिलासा निर्माण होईल. काय काय उपाय या ठिकाणी करायला पाहिजे? हा जो प्रश्न जर तुम्ही बघितलं, हे जुनं पुणे शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवलेला लाल महल त्या ठिकाणी जिथं महाराजांचं वास्तव होतं.
आणि बाजीराव पेशवे ज्यांनी आटकेपार झेंडा नेला तो शनिवारवाडा हो ह्या कसब्यातच आहे. तेव्हापासूनची असणारी ही डेव्हलपमेंट आहे आणि त्या अनुषंगाने रस्ते हे ते अरुंद रस्ते, दाट वस्ती ही त्या कालावधीपासून आहे. दिवसेंदिवस प्रगती होत गेली, विकास होत गेला आणि पुणे शहर हे बाजूला विकसित झालं आणि दुर्दैवाने हा जो भाग आहे तो तशाच पद्धतीने राहिला. आज माझा जो अजेंडा आहे, मी मास्टर प्लॅन करणार आहे. म्हणजे तो इतक्या सुंदर चांगल्या ह्याच्याकडनं करून आणि त्याच्या टप्प्याटप्प्याने मी डेव्हलपमेंट करणार आहे. त्याच्यात माझ्या आज जी मेट्रो आली, सर्वात पुण्यामध्ये फक्त अंडरग्राऊंड मेट्रो ही स्वारगेट ते शिवाजीनगर झाली. तिला आपल्याला माहिती ओव्हरहेडपेक्षा तिला 10 पट जास्त खर्च असतो, परंतु ही मेट्रो ही कसबा मतदारसंघातूनच 80% जाते आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या पुण्याची कनेक्टिव्हिटी ही सहज आता मेट्रोने सगळीकडे होती आहे. आणि हाच सर्वात महत्त्वाचा सार्वत्रिक वाहतुकीचा आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, त्यावेळेसचे तात्कालिक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि आम्ही पुणे महानगरपालिकेत असणारे प्रतिनिधी आज त्या ठिकाणी मंडईसारख्या ठिकाणी जिथं दाट वस्ती आहे, डेव्हलपमेंट करत असताना त्या लोकांचं स्थलांतर करणं हा खूप चॅलेंजिंग भाग असतो आणि त्या ठिकाणी शेकडो व्यापाऱ्यांना आम्ही विश्वास दिला, मी स्वतः विश्वास दिला की मी तुमचं स्थलांतरित पुन्हा करून देईल आणि गेली अनेक वर्षाच्या असणारे संबंधांमुळे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि 6 वर्ष चालू असणारं काम आत्ता पूर्णत्वाला गेलं आणि आज पुण्यात अतिशय सुंदर अशी अंडरग्राऊंड मेट्रो की ती स्वारगेटपासून शिवाजीनगरमध्ये केवळ 7-8 मिनटात पोहोचते. अतिशय सुलभ प्रवास त्या माध्यमातून झाला. सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळेसपासून झालं. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा सांगतो मी देवेंद्रजी फडणवीस असताना प्रदूषणमुक्त या CNGच्या इलेक्ट्रिक 1,500 बसेस देशात सगळ्यात जास्त चांगल्या बसेस जर कोणी दिल्या असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिल्या. आधीच्या काळातल्या लोकांना विसर पडला असेल, कायम रस्त्यावर गाड्या ह्या बंद पडलेल्या असायच्या. त्यावेळेस पुणे छोटं पण होतं. आज पुण्यात जगातून लोक येतात. 70-75 लाखाची लोकसंख्या झाली. शीघ्रगतीने पुणे शहर वाढले, जे आवाक्याच्या पलीकडे आता वाढते, परंतु ते चॅलेंज पण आम्ही स्वीकारलेलं आहे. मी स्वतः स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना ह्याच्यातली अभिनव कल्पना मी राबवली. 10 रुपयात एकदा बसचं तिकीट काढायचं आणि 10 मे बस त्या झोनमध्ये पूर्ण त्या एकदा तिकीट काढलं की जायचं. त्याच्या मागची कल्पना अशी होती की आज एका झोनमध्ये एका कुटुंबाचं त्या झोनमध्येच काम असतं. जर त्याच्या जो घरातला कुटुंब प्रमुख असेल, त्याचा व्यवसाय असेल, त्याची नोकरी असेल किंवा घरातले ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांचं वावर असेल, घरातले विद्यार्थी असतील, त्यांची शाळा असेल, त्यांचे क्लासेस असतील, त्यांचं स्पोर्ट्स असेल किंवा घरातली महिला तिचाही व्यवसाय पार्ट टाईम असेल किंवा तिच्या काही सोशल ॲक्टिव्हिटी बाकीच्या ॲक्टिव्हिटी असेल, त्या साधारण 2-5 किलोमीटरच्या परिघामध्ये 90% असतात. या सगळ्यांचा सुरक्षित प्रवास व्हावा, त्यांचा प्रवास करत असताना त्यांना पैशाचीही बचत व्हावी. त्याच्या ठिकाणी आज लोकांना लागलेल्या गाड्यांच्या सवय मोडण्याकरता सुद्धा ही कल्पना उपयुक्त पडू शकते. ह्या हिशोबाने 50 बसेस ह्या झोनमध्ये आपण फिरवल्या. ती अतिशय उपयुक्त अशी उपाययोजना आली. आज त्याच्यातनं 1 कोटी लोकांनी त्याच्यातनं प्रवास केला. इतकी ती यशस्वी झाली. आज PMPLमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त त्या मार्गाला आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची वाहतूक होती आणि हे सगळं होत असताना सुद्धा प्रत्येक माणसी गाडी आहे. रोज माणसं वाढत आहेत. त्यामुळं आपण उपाययोजना करतो आणि त्याच्यात माणसांची भर पडली की ते ट्रॅफिक वाढतच जातं. त्याकरता आम्ही मास्टर प्लॅन करणार आहोत. माझा विजन आहे की कसबा हा जे विकसित झालेलं पुणे आहे त्याच्या पद्धतीने कसब्याचा सुद्धा विकास करायचा. त्याच्यात माझा अजेंडा कचरामुक्त कसबा. रस्त्यावर 1 कणसुद्धा कचरा दिसणार नाही, ही माझी त्याच्या मागची भूमिका. ट्रॅफिकमुक्त कसबा, प्रदूषणमुक्त कसबा, जुन्या वाड्यांचे प्रश्न सुटलेला कसबा, SRA मुक्त कसबा, ह्या विजन घेऊन मी कसबा मतदारसंघामध्ये काम करणार आहे.
तुम्ही आता स्थायी समितीचा उल्लेख केला बोलताना, पण याच अनुषंगानं तुमच्यावर एक विरोधक आरोप करतात, की तुम्ही महानगरपालिकेतून 500 कोटी तुमच्या प्रभाग क्रमांकामध्ये 15 मध्ये आणले आणि ते पैसे कुठे गेले ते विचारताय. तर याचं काय नेमकं गौडबंगाल आहे? आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फेक नेरेटिव्ह जो असतो त्यातला हा सगळ्यात मोठा प्रकार आहे. मुळात ज्यावेळेस मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो तेव्हा संपूर्ण कालावधी कोविड होता. महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यांनी सगळ्या डेव्हलपमेंट थांबवल्या होत्या. बजेटमध्ये काही तरतूद झाली तरी ती इम्प्लिमेंट करायची नाही, ही त्यावेळेसच्या गव्हर्नमेंटचं धोरण होतं. आणि त्याच्या पुढे जाऊन बजेट बुक बघा, त्याच्यात मी आदर्श दिला होता. आपल्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोचलं पण होतं. मी माझ्या प्रभागात 0 बजेट घेतलं होतं. मी एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कारण ह्याच्या आधीच्या सगळ्या स्थायी समितीचे जे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी ही पळवापळवीची सवय लावली. जो चेअरमन असेल त्यांनी स्वतःच्या वॉर्डात 50-50 कोटी 100-100 कोटी रुपये न्यायचे आणि त्या पद्धतीने स्वतःच्या प्रभागाचा पुख्त विकास करायचा. माझा दृष्टिकोन होता, मी स्टँडिंग कमिटी चेअरमन हा पुणे शहराचा आहे. मी पुणे शहराचा विकास करेन. मी शहराच्या मोठ्या प्रकल्पाला पैसे देईन. मी माझ्या प्रभागात मी स्वतःला 0 बजेट घेतलेला एकमेव चेअरमन आहे आणि हे लोकांपर्यंत आम्ही पोचवायला कमी पडलो, हे आमचं दुर्दैव आहे. त्याच वेळेस 500 कोटी मी माझ्या प्रभागात नाही घेतले. कोविडच्या काळात सुद्धा 500 कोटींनी मी उत्पन्न वाढवलं. ही देशातली एकमेव महापालिका ठरली की जिने ज्यावेळेस कोविड होता त्या कोविडच्या काळात उत्पन्न सगळ्यांचं घटत असताना, शासकीय सगळ्यांचं घटत असताना अभय योजनेसारखी योजना आणून 1,42,000 रहिवाशांना दिलासा देऊन त्यांना दंडातनं मुक्त करून 1,42,000 नागरिकांचा सुद्धा फायदा केला. महापालिकेच्या तिजोरीत सुद्धा 500 कोटी रुपयाची मी वाढ केली आणि हे विरोधक मी 500 कोटी महापालिकेच्या तिजोरीत वाढवले. मी स्वतःला 0 बजेट घेतलं आणि हे यांनी असा फेक नेरेटिव्ह केला आणि दुर्दैवाने आमची लोक त्यावेळेस उत्तर द्यायला कमी पडली. मला सांगा, आता ही निवडणूक अगदी 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि तुमच्या उमेदवारीवरून पण चर्चा खूप निर्माण झाल्या, की पोटनिवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला आणि पुन्हा तुम्हाला का उमेदवारी दिली? अशी काय जादू झाली की पुन्हा एकदा तुमच्या नावाचा विचार केला? मी तुम्हाला सांगितलं की 92 साली बापट साहेब निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर 95ला पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली, कारण त्यांनी 92 ते 95मध्ये ज्या काही त्रुटी झाल्या, ज्या काय आता आत्ताचं फेक नेरेटिव्ह सारखं त्यावेळेस फेक नेरेटिव्ह नव्हतं. त्यांनाही शॉर्ट पिरियडमध्येच त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागलं. जसं मला फक्त 1 महिन्याच्या कालावधी झाला आणि प्रिपेअर नसताना निवडणूक आली, मला पक्षाने संधी दिली. असंच त्यावेळेस सुद्धा घडलं होतं. त्या पराभवानंतर त्यांनी ज्या काही त्रुटी राहिल्या, त्रुटी असतील, शेवट मायबाप जनता आहे, तिला जे वाटतं त्या पद्धतीने ती त्यावेळेसचा कौल देते. ह्यावेळेस महाविकास आघाडीचं पहिल्यांदा गठबंधन झालं. माझ्या निवडणुकीच्या वेळेस पहिल्यांदा महाविकास आघाडी तयार झाली. ती झाल्यानंतरची माझी पहिली सार्वत्रिक निवडणूक होती आणि 1 महिना आम्ही न गेल्यामुळे लगेच निवडणूक लागल्यामुळे आम्ही पोचू शकलो नाही. हा जो 500 कोटी वगैरे असे जे फेक नेरेटिव्ह केले ते पोचवायला आम्ही कमी पडलो. अतिशय सामान्य कुटुंबातून मी जन्माला आलेला असताना सुद्धा माझ्याविषयी वेगळ्या पद्धतीची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. मी 300 रुपये महिना पगाराच्या नोकरीवरनं कामाला लागलो. मी लहानपण माझं शालेय शिक्षण हे मी हार रस्त्यावर विकून केलं. मी ज्या 6x6च्या खोलीत राहत होतो तेव्हा त्या ठिकाणी माझ्या घरात लाईटचं मीटरसुद्धा नव्हतं. वयाच्या 24व्या वर्षापर्यंत माझ्या रेशनिंग कार्ड व्यतिरिक्त शासकीय एकही माझ्याकडं पुरावा नव्हता. या अशा इतक्या प्रतिकूल परिस्थितीमधून जन्माला आल्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी शिक्षण सोडून घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मला नोकरी करावी लागली आणि ह्या सगळ्या माझ्या मागच्या 2 बहिणी होत्या. माझं स्वतःचं
आमच्या सगळ्यांची लग्न करणं, त्यांचं शिक्षण पूर्ण करणं, ह्या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अतिशय लहान वयापासून मी सांभाळल्या. आणि हे सांभाळत असताना जे संस्कार, एक गणपती मंडळाचा कार्यकर्ता, एक संघाचा स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रचंड मेहनतीच्या जोरावर आज इथपर्यंत आलो. स्वतःचा व्यवसाय केला, मंडळाचं प्रतिनिधित्व केलं, बँकेचा चेअरमन झालो. महानगरपालिकेत ज्यावेळेस मला सलग चेअरमनशिप दिली, ती पहिली बक्षीस मला आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील यांनी मी 500 कोटीचं उत्पन्न वाढवल्यामुळे दिली. 27 महिने मी चेअरमन होतो. पहिले 3 महिने सुनील कांबळे आमदार झाल्यामुळे ते 3 महिने मिळाले. त्यानंतरच्या 12 महिने म्हणजे 15 महिने, त्या 12 महिन्यामध्ये कोविड आला. मी चेअरमन झालो 9 डिसेंबर 2021ला, नाही सॉरी 2020ला. 9 डिसेंबर 2020ला मी चेअरमन झालो आणि 14 का 15 डिसेंबरला पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर काही दिवसातच पहिली निर्बंध हे लागू झाले आणि महाविकास आघाडीने लगेच डेव्हलपमेंटची कामं सगळ्या महानगरपालिकेला थांबवली. तिथं सुद्धा मी भांडून महेश की बाबा आम्ही आमचं बजेट, तुमचं बजेट घेतच नाही आहे. आणि हे त्यावेळेच्या असणाऱ्या तात्कालिक जे शासनकर्ते होते त्यांनी त्याचा गैरअर्थ घेऊन ह्या सगळ्यांना आम्हाला निर्बंध घातले. त्याचा अर्थ खरा असा होता की ज्यांना ज्या क ब दर्जाच्या महानगरपालिका आहे, ज्यांना शासन निधी देतं त्यांना निर्बंध होते, परंतु ते निर्बंध सरसकट त्यांनी आम्हाला लावले, कायदा नसताना लावले. मग मी महेश पाटकांशी जाऊन भांडलो, त्यांना मी पटवून दिलं आणि त्यानंतर 15-16 महिन्यानंतर ते निर्बंध हटवले. त्याच्यानंतर सुद्धा पहिल्यांदी वित्तीय समिती निर्माण केली गेली. ती शासनाच्या निर्णयानुसार चालायची. त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी, ते काँग्रेसचे होते, त्यांनी सातत्याने पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्या कारणाने त्यांनी त्यावेळेच्या आयुक्तांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की इथं कुठलाही विकास यांच्या माध्यमातून होता कामा नाही. तर पैसेच खर्च नाही झाले तर 500 कोटी जाणार कुठं. आणि मी बजेटमध्ये मला 0 बजेट घेतलं होतं, सगळ्या शहरात बजेट टाकलं होतं. तर अशा वेळेस मी 500 कोटी आणले कुठनं? स्टँडिंग बजेटचं रेकॉर्ड आहे. बजेटमध्ये माझ्या प्रभागात मी 0 पैसे बजेट घेतलंय. हे केवळ फक्त तुम्ही पोहोचवण्यामध्ये कमी पडले. नाही, हे पोहोचवलंच नाही. हे दुर्दैवाने आमच्या माणसांना सुद्धा माहिती नव्हतं. तो जे आत्ताचे पण अध्यक्ष आणि ते आहे, ते खोटं बोलण्यात आणि रेटून बोलण्यात अतिशय हुशार आहेत. त्यांनी हा फेक टाकून दिला आणि लोकांना आकडेवारीच्या जाळामध्ये लोक सर्वसामान्य जनता, शेवट परमेश्वराने प्रत्येका दिलेलं वरदान आहे, तो विस्मृतीत असतो. आता बजेट ज्यावेळेस मी जाहीर केलं त्यावेळेस सगळ्या वर्तमानपत्रात चौकट होती की पहिला चेअरमन की ज्यांनी स्वतःला 0 बजेट घेतलं. मी 1 रुपया न घेता माझ्यावर 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. मला सांगा, आता ज्यावेळेस तुमची उमेदवारी जाहीर झाली त्यावरून पण नाराजी नाट्य तुमच्या पक्षामध्ये दिसलं. धीरज घाटे यांनी उघडपणे नाराजी जाहीर केली. आजची परिस्थिती काय? आता प्रचार सुरू आहे. आमच्या पक्षात नाराजी होती, ती तात्कालिक होती. धीरज घाटेंनी त्याच दिवशी त्यांची प्रतिक्रिया दिली की मी खूप वर्ष काम करत असताना सुद्धा मला संधी मिळाली नाही, त्यामुळे मी नाराज आहे. पण दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर पक्षाचे, संघाचे संस्कार होते. दुसऱ्या दिवशी माझा फॉर्म भरताना ते सगळेजण माझ्या बरोबर होते. आज घाटे कालच्या रॅलीत सुद्धा शहराध्यक्ष असताना पहिल्या रॅलीपासून होते, माझा फॉर्म भरायला होते. ज्यांनी उमेदवारी मागितली ते सगळे माझ्या बरोबर. ज्या दिवसापासून मी फॉर्म भरतो त्या दिवसापासून सगळे घाटे असतील, बापटसाहेबांच्या सुनबाई असतील, टिळक असतील, सगळेजण माझ्याबरोबर प्रचारात आहेत. त्या सगळ्या ठिकाणी ते आव्हान, तुमच्या माध्यमातून पण ते आव्हान करत आहेत की आमचा उमेदवार जो आहे हेमंत रासने आहेत, त्यांना तुम्ही विजयी करा. त्याच्या उलट
ज्या विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यातली बंडखोरी ते शमवू शकले नाही. त्यांच्यातले एक विरोधकाला खूप दबाव आणून, प्रेशर आणून, बाकीची आमिषं दाखवून त्याची विड्रॉल त्यांनी शेवटच्या दिवशी घेतली. काही बंडखोर अजूनही आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की जो उमेदवार आहे तो ना कुठल्या पक्षाचा आहे, तो नाही नागरिकांचा आहे, तो कार्यकर्त्यांचा नाही, तो फक्त ब्लॅकमेलर आणि ठेकेदारांचा आहे, असं त्यांचेच पक्षातले लोक म्हणतात. आम्ही नाही म्हणत. म्हणजे आता विरोधकांबद्दल एक तेवढंच सांगतो मी, असं त्यांच्या लोकांतलं म्हणणं आहे. त्यांची बंडखोरी टिकलेली आहे. त्यांच्या प्रचारात कुठल्याही पक्षाचे जे वर्षानुवर्ष काम करणारे जे माणसं आहेत ते महाविकास आघाडीतली बरीच लोक दिसत नाहीत. आमच्याकडे सगळे पक्षाची आमच्याबरोबर असणारे महायुतीतले सगळेजण आमच्या प्रचारात आहेत. मला सांगा, म्हणजे 18 महिन्यापूर्वी जी पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी नंतर ते लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला लीड मिळालं. जो पराभव 15,000 झाला होता ते 15,000चं लीड लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला दिसलं. पण या सगळ्या काळामध्ये कुठंतरी दंगेकर हे मतदारसंघातून गायब आहेत, त्यांचा कनेक्ट तुटला आहे, किंवा ते आता राजकीय म्हणजे राज्याचे नेते झाल्यासारखं त्यांचं एकूण वागणं आहे, अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह सेट होताना दिसतोय. हा नॅरेटिव्ह भारतीय जनता पार्टीकडून सेट होतोय की खरंच त्याच्यामध्ये काही तथ्य आहे? हे तुम्ही वास्तव जे आहे ते तुम्ही रस्त्यावर तपासलं पाहिजे. हे जे बोलणारे आहेत ते नॅरेटिव्ह त्यांनी, फेक नॅरेटिव्ह त्यांनी तयार केला होता. आम्ही काहीच करायची गरज भासली नाही. नॅरेटिव्ह सेट हा तात्कालिक दिवसात होतो. वर्षानुवर्षामध्ये नॅरेटिव्ह सेट नाही होत. 18 महिन्याच्या कालावधीत एक नॅरेटिव्ह 18 महिने नाही सेट होत, तो 8-15 दिवसात होतो. तो आज फेक केलं की जसं 500 कोटी, त्याला आम्ही उत्तरच दिलं नाही, तो तेवढ्या निवडणुकीपुरता झाला, तो फेक नॅरेटिव्ह होता. तुम्ही 18 महिने दिसतच नाही आहे, तुम्ही काही कामच करत नाही आहे, तुम्ही फक्त कुठल्या तरी मोठ्या याची स्टंटबाजी करताय. त्या माध्यमातून काय करताय सगळ्या जनतेला माहिती आहे. तुम्ही कसब्यातला कुठला प्रश्न आहे ह्या प्रश्नावर तुम्ही कुठला आवाज उठवताना कोणतंच दिसले नाही आहेत. तुम्ही कसब्यातलं कुठल्याही, जर ते सक्षम असते तर 6,500 तक्रारी माझ्यापाशी कशा आल्या असत्या, माझ्याकडे 50,000 नागरिक कसे काय आले असते. आज जनतेने जे आम्हाला स्वीकारलं किंवा जनतेने जो लोकसभेला निकाल दिला तो 12 महिन्यातल्या दोन्ही बाजूच्या परिणामाचा तो निकाल आहे. धन्यवाद, आपण या सगळ्या व्यस्त शेड्यूलमध्ये आमच्याशी बोलण्यासाठी वेळ दिलात. हे होते हेमंत रासने, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ, जो म्हणजे आत्ताच्याही निवडणुकीची चर्चा ही देशभर आहे, हे आपल्या माहितीसाठी. आता इथं राजकीय बदल काय झालेले आहेत, संघटनात्मक बदल काय झालेले आहेत, कुठलं फेक नॅरेटिव्ह आहे, कुठलं नॅरेटिव्ह सेट होतं, या संदर्भातलं विवेचन त्यांनी केलेलं आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कळवा. आणि आपला हा दौरा असाच पुढे सुरू राहणार आहे. आपण फॉर द पीपलच्या सोबत राहा. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामन विक्रांतसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज़, कसबा पेठ विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।